आपण उमेदवारांच्या तक्रारीनुसार वकिलांची एक टीम तयार करणार आहोत। राज्य आणि केंद्र पातळीवर कायदेशीर लढाई लढणार आहोत अशी माहिती समोर येते। मविया ईव्हीएम बाबत आक्रमक झालेली आहे। ईव्हीएम बाबत सगळे पुरावे जमा करण्याच्या सूचना सुद्धा दिल्या गेलेल्या आहेत। उमेदवारांनी तात्काळ व्हीव्हीपॅट राज्य आणि केंद्र पातळीवर कायदेशीर लढाई आम्ही लढणार आहोत। ईव्हीएम बाबत सर्व पुरावे जमा करण्याच्या सूचना केल्या गेलेल्या आहेत। उमेदवारांनी तात्काळ व्हीव्हीपॅटची तपासणी करायची आहे। आता मागे हटायचं नाहीये, लढायचंय अशा शरद पवारांनी सूचना केलेल्या आहेत। उद्धव ठाकरेंच्याही पराभूत उमेदवारांना या सूचना आहेत की उमेदवारांनी व्हीव्हीपॅट तपासणी करता अर्ज करायचे आहेत। येत्या काळात ईव्हीएम विरोधात आंदोलन पुकारलं जाणार आहे। या सगळ्याविषयी आपण थेट बोलूया। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, मवियाच्या सगळ्याच पक्षांचं एकमत झालंय, कार्यकर्ते नेते ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करतायत आणि त्या विरोधात जन आंदोलन उभं करू अशा विचारानं तिघं पुढे जात आहेत, काय सांगाल? आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सुद्धा वायबी चव्हाण सेंटर इथं बैठक पार पडली। पराभूत उमेदवार त्याचबरोबर जिंकलेले उमेदवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ झालेला आहे। त्यांच्या मतदारसंघामध्ये जे त्यांचे बूथ आहेत त्या बूथवर सुद्धा त्यांना कमी मतदान झालेलं आहे। अशोक बापू पवार आपल्या बरोबर आहेत, शिरूर मतदारसंघातून ते उभे होते आणि त्यांचा सुद्धा म्हणजे त्यांचा पराभव व्हावा यासाठी तर अनेक गोष्टी करण्यात आल्या। त्यांच्या मुलाचं अपहरण सुद्धा मतदानाच्या एक दिवस आधी करण्यात आलेलं होतं। आजच्या बैठकीमध्ये तुम्ही काय मतं मांडलेली आहे आणि तुमच्या मुलाचं जे प्रकरण घडलं त्याबद्दल सुद्धा तुम्ही आधीच प्रसारमाध्यमांना तर तक्रार केलीच होती, पण पवार साहेबांना सुद्धा आज तुम्ही सांगितलं असेल। ईव्हीएम बद्दल आज काय निर्णय झाला? ईव्हीएम बद्दल निर्णय काय झाला नाही, आम्ही आमच्या तक्रारी सांगितल्या। आम्हाला पराभूत केलं ती लोकांनी नाही केलं, आम्हाला ईव्हीएम मशीननीच पराभूत केलं असा आमचा गंभीर आरोप आम्ही निश्चितपणे करू शकतो। आम्हाला पारदर्शकपणे निवडणुका भविष्यात करायच्या असेल तर त्याला बॅलेट पेपरवरतीच मतदान घेतलं पाहिजे। मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका ह्या ज्या काही निवडणुका येणार आहे त्या बॅलेट पेपरवर घेतल्या तरच लोकांचं समाधान होईल हे निश्चितपणे मी सांगतो। परंतु मग सगळे जे इतर उमेदवार होते, जशी ही तुमची प्रतिक्रिया इतर उमेदवारांची अशीच प्रतिक्रिया होती का आणि त्यावर पवार साहेबांनी काय आदेश दिले, त्यांनी काय काय गोष्टी तुम्ही करा असं सांगितलं तुम्हाला? साहेबांनी ऐकून घेतलं आज आणि दिल्लीला नंतर सर्वपक्षीय इंडियाची जी बैठक होईल त्यात तो विषय होईल। इथं बाकी काही नाही। आज आम्ही आमची मतं प्रत्येक जे उभे होते उमेदवार त्यांनी आपली वैयक्तिक मतं मांडली आणि त्यांचे जे काय अनुभव आहेत की कुणी सांगितले की बाबा 6ला मतदान बंद होतं तर 5:30लाच मशीन बंद झाली, 5:45लाच मशीन बंद केलं, ते रेकॉर्ड झालं। तसं तक्रारीचं पत्र दिलं परंतु त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ते फेटाळून लावलं। अशाही काही तक्रारी आजच्या त्या आमच्या मीटिंगमध्ये झाल्या। तुमच्या मतदारसंघामध्ये अजून एक भयंकर प्रकार घडला होता, तो तुमच्या मुलाच्या संदर्भातला, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? की म्हणजे निवडणूक जिंकावी यासाठी साम दाम दंडभेद सगळेच वापरले गेले। समोरच्या माणसं सगळी करतात। दुर्दैवाची गोष्ट आहे की आज माझा मुलगा नाही तर तो एका कारखान्याचा चेअरमन आहे, त्याला मोटरसायकलीवरती इथं काही मतदान आहे तर तो गाडीत निघालेला असताना त्याला एकट्याला नेल्यावर तिथल्या बेडरूममध्ये त्याला बसवलं। आता लोक येतात म्हणून सांगितलं, अचानक 4 माणसं आत शिरली, आत शिरून त्याचे हातपाय बांधले, त्यांनी हालचाल करायला लागल्यावरती त्याच्या नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आपण पुढे जाऊया। विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर मविया नेत्यांनी ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। भारताचा रशिया होणार असून पुतीन विरोधकांना संपवलं तसं विरोधकांना पद्धतशीर संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटवर या। मी माझी निवडणूक हरलो म्हणून बोलत नाहीये आणि हे मी आज बोलत नाहीये, मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं, लिहून ठेवलेलं आहे। माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी लिहिलेलं आहे की या देशाची लोकशाही ही संकटात आहे आणि आजचा संविधान दिन आहे
ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बावलं झालंय. जसं पुतीननी, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार. लोकांना त्याग, संघर्ष ह्या गोष्टी फार कराव्याशा वाटत नाही. मला देशामध्ये एकमेव माणूस वाटतोय जो त्याग आणि संघर्षातनंच जन्माला आलाय, त्या शरद पवार. आणि मी उघडपणाने बोलून दाखवलं, साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल. आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पाहिजे ती किंमत मोजू. पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका. विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. विरोधी पक्षाला व्यवस्थितरित्या संपून टाकायचा. या पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या जाव्यात, नाहीतर सगळे विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकावा असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी व्यक्त केलं. त्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी शरद पवारांशी संवाद साधावा, शरद पवारांसोबत बसून निर्णय घ्यावा असंही म्हटलेलं आहे अमर काळे यांनी. पुढच्या काळामध्ये जर अशाच पद्धतीनं EVMच्या माध्यमातून जर निवडणुका या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर होत राहील तर या देशातली लोकशाहीसुद्धा संपुष्ट होतील अशा प्रकारचा सूर हा अनेक लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि पुढच्या काळामध्ये या देशामध्ये EVM हटाव आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्या असा सूर आज चर्चेमध्ये सर्व लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आणि या सर्व लढ्याचं सूत्र हे माननीय पवारसाहेबांनी हातामध्ये घ्यावं, सर्व पक्षांना एकत्र आणून इलेक्शनमध्ये EVMचा बॉयकॉट, EVM तिथून हद्दपार करण्याची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. उदयनराजेंनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे. उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांची भेट घेतली. उदयनराजे अजितदादांनंतर फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत. उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत. विजयानंतर शुभेच्छा देण्याकरता ह्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असा संदेश भाजप श्रेष्ठींनी एकनाथ शिंदेंना दिलाय असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झालेला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. साहब ने 2.5 साल में बहुत अच्छा काम किया है मुख्यमंत्री के रूप पर, और अभी मतलब उन्होंने अच्छी सीटें चुनकर लाई है. 57 सीटें मतलब उन्होंने चुनकर लाई है और बीजेपी की 132 सीटें चुनकर आई है. तो अभी बीजेपी का मानना ये है कि भाई 2.5 साल एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री रहे हैं, तो अभी देवेंद्र फडणवीस को मौका देना चाहिए. और बीजेपी के हाई कमांड ने तय किया है कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाना है. लेकिन एकनाथ शिंदे जी थोड़े नाराज है, उनकी नाराजगी दूर करने की आवश्यकता है.